लहान मुलांच्या हातात खेळणी देताना पालकांनी सतर्क राहण्याची गरज असते। चंद्रपुरातील 6 वर्षीय मुलगा घरात लोहचुंबकाशी खेळत होता। त्यावेळी त्याचे आई वडील जवळ नव्हते। खेळता खेळता त्याने ते लोहचुंबक तोंडात टाकले आणि ते थेट पोटात गेले। मुलाने रडत काहीतरी पोटात गेल्याचे पालकांना सांगितले। त्यानंतर ही घटना उघडकीस आली। त्याला तातडीने चंद्रपुरातील डॉक्टर राहुल सैनानी यांच्याकडे नेण्यात आले। मुलाने घटनेच्या काही वेळ आधीच जेवण केले होते। अशा परिस्थितीत भूल देणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होते। मुलाची गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी वेळ न घालवता एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला। कोणतीही चिरफाड न करता आणि भूल न देता केवळ 2 मिनिटांच्या आत दुर्बिणीच्या मदतीने हे लोहचुंबक पोटातून बाहेर काढण्यात आले। यामुळे मुलाला होणारा मोठा त्रास आणि संभाव्य शस्त्रक्रिया टळली। डॉक्टरांनी कौशल्याने लोहचुंबक बाहेर काढत चिमुकल्याला जीवदान दिले आहे। त्यामुळे डॉक्टरांचे कौतुक होत आहे। लहान मुलं जेव्हा पण लहान मुलं खेळत असतात तेव्हा आपण त्यांच्याकडे आपण पहिली गोष्ट तर पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना लहान वस्तू जे आहे ते दिलं नाही पाहिजे, कारण लहान मुलांना तेवढं माहीत नसतं आणि ते जे लहान हे छोटे मोठे जे असतात वस्तू ते गिळण्याची सवय असते लहान मुलांना, कारण त्यांना माहीत नसतं। तर आई वडिलांनी किंवा घरच्या जे लोक आहेत त्यांनी काळजी घेतली पाहिजे की जे काही छोटे छोटे वस्तू आहे जे लहान मुलं घेऊ शकतात त्याच्यातून त्यांना दूर ठेवलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येतात आणि मग पुढे जाऊन ते जर कुठे आखडीमध्ये किंवा कुठे मोठ्या आखडीमध्ये म्हणा किंवा लहान आखडीमध्ये जाऊन अटकलं तर मग काय आपल्याला सर्जरी करावी लागते, मोठी सर्जरी करून काढावी लागते। यावेळेस आम्ही काहीच केलं नाही सर्जरी, आम्ही नुसतं दुर्बीणद्वारे सुकणी न देता काढून टाकली आहे। पण नेहमी असं पॉसिबल होत नाही, कारण पुढे जाऊन कधी कधी कॉम्प्लिकेशन्सही होतात याच्यामध्ये।